अखिल भारतीय प्रचार प्रमुख आदरणीय सुनील आंबेकरजी, आपल्या सगळ्यांना आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि विचारांनी ज्यांनी सातत्याने मार्गदर्शन केलं असे ज्येष्ठ संपादक विचारवंत आदरणीय विवेकजी, राजहंस प्रकाशन हे महाराष्ट्रामधलं अतिशय साहित्याच्या क्षेत्रात, मराठी साहित्याच्या क्षेत्रातलं मोठं नाव, त्या प्रकाशनचे आणि मंथन व्यासपीठाचे प्रमुख आदरणीय श्री नरेश सब्जीवाले, उपस्थित सर्व मान्यवर बंधूंना आणि भगिनींना, खरं म्हणजे हे पुस्तक मी लेखक नाही आहे, मी बोललो त्याचं शब्दांकन शैलेश पांडे यांनी केलं आहे. आणि हे करत असताना अनेक रेफरन्सेस आलेत, अनेक प्रकारे ते रेफरन्सेस व्हेरीफाय केले गेले, कारण मी काय अधिकृतपणे संघाचा कुठला पदाधिकारी नाही आहे. आणि म्हणून मी सातत्याने सांगत होतो की या संघाचं काही अधिकृतपणे मी लिहितो आहे असं होऊ नये. मी एक स्वयंसेवक आहे, त्या माध्यमातून मला जे लक्षात आलं बाहेरच्या विश्वातून, त्यातून हे लिहिण्याचा प्रयत्न आहे. पण हे लिहित असताना याच्या विचारामध्ये डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, लक्ष्मणराव जोशी, सुधीर पाठक, विवेकजी, अनिल सांबरे, अनिल सोले, डॉक्टर उपेंद्र कोठेकर, अमोल पुसोतकर, धनंजय बापट, त्याचप्रमाणे आशुतोष अडोनी, या सगळ्यांनी हे पुस्तक वाचून कुठेही माझ्या हातून रेफरन्सेसमध्ये चूक होऊ नये याकरता या सगळ्यांनी याच्यात मोलाचं योगदान दिलं. याबद्दल त्यांच्याबद्दल मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. हे सगळं मेहनतीचं काम विशेष रूपाने याचं श्रेय कोणाला असेल तर ते शैलेश पांडेंना आहे. कारण त्यांनी इतकी मेहनत घेतली, परिश्रम. मी फक्त त्यांच्या टेप रेकॉर्डवर विषयावर बोलत होतो, त्यांनी माझं रेकॉर्डिंग फक्त केलं. कधी हेलिकॉप्टरमध्ये केलं, कधी विमानात केलं, कधी गाडीत केलं. अनेक वेळा बोलत असताना त्या चॅप्टर्सवर मी आपलं मत मांडत होतो, माझी अनुभव सांगत होतो. आणि त्याच्यात त्यांनी खूप मेहनत केली आणि त्यांनी याचं लेखक म्हणून एक पुस्तक लिहून पूर्ण केलं. या पुस्तकामध्ये काम करत असताना माझ्या आयुष्यावर ज्या व्यक्तींचा विशेष रूपाने प्रभाव झाला त्या सगळ्या व्यक्तींचं साहित्य आणि विशेषतः त्यांच्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात आलेला त्यांचा अनुभव, ही माझ्याकरता खूप मोठी प्रेरणा होती. आणि या सगळ्यांशी मला काही लोकांशी तर खूपच जवळून संबंध आला आणि काही लोकांशी थोडासा संबंध तेवढा नाही आला, पण त्यांच्या वैचारिक मार्गदर्शनाची अनेक वेळा मला संधी मिळाली. त्यामध्ये विशेष रूपाने हे सगळं जे आहे याच्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब देवरस, स्वर्गीय भाऊरावजी देवरस, बाबूराव वैद्य, त्यानंतर दत्तोपंत ठेंगडी. मी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असताना दरवेळेला दत्तोपंत ठेंगडी यांचं आमच्या थिंक टँकमध्ये त्यांचं मार्गदर्शन मिळायचं. आणि विशेषतः यशवंतराव केळकर यांचंही पण कार्यकर्ता या विषयावर मोठं काम आहे. माणूस नावाचं काम हे त्यांचं मोठं पुस्तक आहे. दत्ताजी डिरोळकर, सदाशिवराव देवधर, या सगळ्या अनेक लोकांनी त्यांचे अनुभव मला जे आलेत त्या सगळ्यामधून मदनदासजी, आणि या सगळ्यांच्या याच्यातून मला काही ना काही शिकायला मिळालं. माझी आई, संघ आणि विद्यार्थी परिषद यांनी माझं जीवन बदलवलं. त्यामुळे इथे 3 वाक्य नेहमी होतात, व्यक्ती निर्माण आणि राष्ट्र निर्माण. तर व्यक्ती निर्माणाचा संबंध आहे हा माणसाच्या कार्यकर्तृत्वाशी आणि गुणवत्तेशी आहे. आणि कार्यकर्तृत्व आणि गुणवत्ता जी आहे त्याचा संबंध त्याच्या चाल, चलन, व्यवहार, चरित्राशी आहे. सहनशीलता, सहजता, सर्वसमावेशकता, संवेदनशीलता, हे शब्द ऐकायला चांगले आहेत, पण हे शब्द जेव्हा तुमच्या मनावर त्याचे प्रतिबिंब जेव्हा मनात ते खोलवर रुजतात तेव्हा त्यातून माणसाचं व्यक्ती निर्माण होतं.
सहजता, सरलता, सहृदयता हे भाषणात बोलण्याकरता सोपी आहे, पण ज्यावेळी आपण ज्या ज्या अशा व्यक्तींच्या सहवासात असतो त्यावेळी त्या व्यक्तीच्या समोरच्या व्यवहारातून, अनुभवातून आपल्याला खूप शिकायला मिळतं आणि म्हणून त्यातून आपण माणूस बदलतो. आणि हे सगळं या द्रष्टा नेत्यांकडनं मला शिकायला मिळालं. माझ्या आईने संस्कार दिले आणि त्यातून मला थोडं बहुत शिकायला मिळालं. मी ज्ञानी पण नाही, व्यासंगी पण नाही, कुठलाही मेरिटचा विद्यार्थी पण नाही. सिनेमा समोरून पाहणारा आणि नाटक मागून पाहणारा क्लासमधला आहोत. त्यामुळे मलाच कधी कधी संकोच होतो. आता मला परवा 13वी डिलीट्स मिळणार आहे डेहराडूनला. आता मी त्यांना कशाकरता मी अजून डॉक्टर नाव काही लावत नाही, कारण आता 13 डॉक्टरेट डिलीट झाल्यात. याचं कारण मी प्रामाणिकपणे म्हणतो की मी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ॲडमिशन करता डिस्क्वालिफाय झालो होतो, तर मी आता IITची डॉक्टरेट डिलीट घेऊ, कारण मला 52% मार्क मिळाले होते आणि सायन्समध्ये प्रोफेशनल ग्रुप करता 50%ची अट होती. त्यामुळे मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकलो. पण मला याच्यामध्ये ही जी प्रेरणा मिळाली याच्यामागे एक घटना घडली. घटना अशी घडली की BBC नावाचं, आता तुम्हाला सगळ्यांना वर्ल्डमधली मोठी न्यूज एजन्सी आहे, आणि त्यांनी दिल्लीच्या ऑफिसमध्ये मला बोलावलं. 1-1.5 वर्षापूर्वीची घटना आहे. आणि खरं म्हणजे माझा प्रॉब्लेम आहे की माझ्या अवकादीपेक्षा, हैसियतपेक्षा, कर्तृत्वापेक्षा माझ्यापेक्षा 10 पटीने जास्त माझी प्रतिमा उंच आहे. म्हणजे हे मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो. तर त्यामुळे त्यांनी मला असा प्रश्न आला की ब्रिटिश पत्रकारांनी विचारला कि आप बहुत अध्ययन करते हो, बहुत विचार करते हो, बहुत प्लानिंग करते हो, बहुत समय आपका जाता होगा, क्या सोचते हो? तो मैं मतलब मैं सच बताता हूँ, मैं रोज़ यही सोचता हूँ कि आज कल सुबह नाश्ते में क्या खाना है और आज रात को खाना क्या खाना है. मतलब तीसरा विषय मैं सोचता नहीं. बोले ऐसा कैसा, इतने बड़े बड़े आप 50,000 करोड़ 1 लाख करोड़ 10 मिनट में बोल देते. बोले ये काम होगा, ये करेंगे, और हो जाता. बोले तो ये कोई तैयारी नहीं करते, नहीं करता. तो मी त्याला म्हणलं की मैं अविचारी हूँ, यही मेरे सक्सेस का कारण है. मैं ज़्यादा विचार करता तो मैं सरकारी नौकर बनता. मैं डेयर डेविल हूँ, निर्णय करने का धाडस रखता हूँ, ये मेरा कॅपिटल है. त्यांनी मग मला विचारलं की तुम्ही खूप कामं केलीत. त्यांनी सगळे कामं गिनवली. मैं इसमें सबसे अच्छा काम कौन सा है? तो मैं त्यांना सांगितलं कि मैं इसमें से आप बता रहे हो एक भी काम नहीं है. तो बोले कौन सा है? तो मैं बचपन में अपनी माँ के साथ साइकिल रिक्शा में बैठकर महल से निकलकर रेलवे स्टेशन पर जाता था. तो MS कोऑपरेटिव बैंक के बाजू में एक तिलक पुतला है और राम मंदिर से ज़रा चढ़ाव लगता है. तो हम 4 लोग रिक्शा में बैठते थे. मेरी माँ बैठती थी, मैं बैठता था, मेरी बहन बैठती थी, और वो रिक्शे वाला वहाँ उतर कर कभी कभी तो उसको मार्च अप्रैल मई महीने में बेचारे कोई शरीर पर बनियन कोई होती थी और वो खींचता था. सब मुझे बड़ा बुरा लगता था और मैं नीचे से कूदकर तुरंत रिक्शे को धक्का मारता था ऊपर चढ़ने के लिए. वो बात मेरे घर में घर गई. तर मी त्यांना पलीकडे असं सांगितलं की ही गोष्ट घडल्यानंतर मला, मी जेव्हा 14ला मंत्री झालो तेव्हा मी पहिला निर्णय केला की हे 1 कोटी लोक माणूस माणसाला खिचतात आणि काही लोक तर सायकल रिक्षाने खिचतात. आणि ज्यात राम मनोहर लोहिया असं म्हणाले होते की मी आयुष्यभर या रिक्षात बसणार नाही. दीनदयाल उपाध्याय असं म्हणाले की होते की हे मानवीय शोषण आहे आणि हे ज्या दिवशी बंद होईल ते या देशाला सुनहरा दिवस, सोन्याचा दिवस राहील. तर स्वाभाविकपणे मला याचं होतं, मी सगळ्या IITच्या लोकांना याला बोलावलं आणि मी त्यांना म्हटलं की ये इसको मैकेनिक्स ड्रिवन ई रिक्शा नहीं बन सकता क्या, इसका कोई स्टँडर्ड नहीं तय हो सकता क्या. आता आउट ऑफ बॉक्स जेव्हा आपण काही सांगतात तेव्हा पहिल्यांदा जे चाकोरीबद्ध लोक असतात त्यांना कायदा तोडायची किंवा नवीन काही करण्याबद्दल त्यांच्या मनात तसंही रिझर्वेशन राहतं. मला हे कसं शक्य आहे, हे कसं शक्य आहे. म्हटलं बिलकुल शक्य आहे.
बोला कैसे? बोला बजाज का टायर लाओ, हीरो का एक्सेल लो और करो डुप्लीकेट और बनाओ रिक्शा। ते म्हणाले ये कैसे होगा, ये उनका पेटेंट है और ये वो ऑब्जेक्शन लेंगे। मैंने बोला मैं ट्रांसपोर्ट मंत्री हूँ, मैं बोल रहा हूँ करो, तुम काय के लिए चिंता करते हो, तुमको क्या लेना देना है? बोले कैसा? तो बोला महात्मा गांधी जी ने यह कहा था कि जब कोई काम आप गरीब व्यक्ति के लिए कर रहे हैं और वो व्यक्ति अगर बहुत ही शोषित पीड़ित दलित है और उसके कल्याण के लिए कर रहे हैं, तो कानून अगर तोड़ना पड़ता है तो एक बार नहीं 10 बार तोड़ो। तो मुझे कानून तोडणं आहे आणि आम्ही ते ठरवलं आणि त्याची दीक्षा तयार झाला। त्याविरुद्ध काही कंपन्या सुप्रीम कोर्टापर्यंत स्टे आला त्याच्या ॲक्टवर। त्यावेळी पिंकी आनंद म्हणून सुप्रीम कोर्टाच्या ॲडव्होकेट आहेत, कार्यकर्त्या होत्या। मी अस्वस्थ झालो आणि मी त्यांना असं म्हटलं की आपण या संदर्भामध्ये मुझे लगता है कि मैंने सुप्रीम कोर्ट में आना चाहिए, आप बराबर बता नहीं रहे उनको। त्या म्हणाला नहीं नहीं ऐसा मत करिए, ऐसी प्रथा नहीं है। मतलब आप उनको कन्विंस करो कि मानवता के आधार पर ये कितना आवश्यक है। आणि आम्ही सुप्रीम कोर्टात जिंकलो आणि आज मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा देशात आला। 1 कोटी लोक, 1 कोटी माणूस माणसाला खिचण्याचं काम करत होता किंवा माणसाला सायकल रिक्षातून ओढायचं काम करत होता किंवा 1 क्विंटलचा पोता पाठीवर घेऊन आपल्याला इतवारी गांधीबाग मार्केटमध्ये लोक दिसायचे। आज ही संपूर्ण प्रथा 1.5 कोटी लोक मानवीय शोषणातून मुक्त झाले मेकॅनिक ड्रिव्हन ई रिक्षा आणि ई कार्टमुळे। हे माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घटना। आता ही जी संवेदनशीलता ही कुठून आली? आणि म्हणून ही जी संवेदनशीलता आहे, संवेदनशीलता, सहृदयता, सर्वसमावेशकता, जात पंथ धर्म भाषा याच्यावरती उठून विचार करणं, या सगळ्याच्या बाबतीमध्ये जी विचाराची हिंमत येते ती हिंमत तुमच्या कन्व्हिक्शनमधून येते आणि कन्व्हिक्शन संस्कारातून येतं। मला भीती नाही वाटत, मी माझ्या कुठल्याही विचाराच्या कन्व्हिक्शनबद्दल मला बिलकुल संकोच नाही आहे। पण CPMचे मुख्यमंत्री केरळचे देखील माझ्यावर तेवढंच प्रेम करतात जेवढी ममता बॅनर्जी करते। त्यांना माहिती आहे मी संघवाला आहे। एका मोठ्या नेत्याला मी सांगितलं होतं की तुम्ही हे मत बोलो, ते म्हणाले ऐसा है वैसा। मतलब देखो आपका मेरे ऊपर कितना विश्वास है? बोले 99 नहीं 101% है। तो मैं बता रहा हूँ, आप बोल रहे ये गलत है, ये मत बोलिए। म्हणजे त्यांनी ते ऐकलं, जगातल्या मोठ्या नेत्यापैकी आहे। आणि हे सगळं जे आहे हे करत असताना मला ज्या कन्व्हिक्शनमधून या गोष्टी शिकायला मिळाल्या त्याचा संबंध संघ आणि विद्यार्थी परिषदेशी आहे। म्हणजे आपण हे बोलणं सोपी आहे, संवेदनशीलता। आणि त्यावेळी एखादा कार्यकर्ता कोणी, आज आपल्याकडे अशी स्थिती असते की मला माहिती आहे की मी जेव्हा काम करत होतो तर आम्ही अनेक आंदोलन करायचो, पोलीस पकडायचे, मग कोर्टासमोर हजर व्हायचो 5:30-6 वाजता, नितीन वर्सेस स्टेट। मग आम्ही कोर्टात जायचो, कोर्ट आमच्याकडे पाहायचा, मग तो बोला ए सीधा खडा रे, सीधा खडे राहायचो। मग तो कोर्ट म्हणायचा 50 रुपये के जमानत पर इनको जमानत करा दो। तो जमानत करा दो म्हणा, तो आमच्यावर 50 रुपये नव्हते। मग एक दिवस आम्ही सांगितलं 50 रुपये नाही आहे, तो बोले जेल में भेजो इनको। आम्हाला जेलमध्ये पाठवलं। त्यामुळे त्या सगळ्या काळामध्ये कार्यकर्ता म्हणून कशी स्थिती आहे त्याचा अनुभव आम्ही घेतला। म्हणजे माझ्या स्टुडंट्स युनियनच्या इलेक्शनमध्ये प्रमोद पेंडके नावाचा रिटायर्ड झाला, धरमपेठमध्ये लेक्चरर होता, त्याला काम दिलं होतं की कोराडी रोडवर तू बैस आणि MSCBची गाडी दिसली की हात दाखव आणि मग एक प्लॅस्टिकची नळी होती त्यातून फू करून तो डिझेल काढायचा असं असतात आणि ते डिझेल आपल्या गाडीत टाकून आम्ही प्रचाराला जायचो। आणि गहू तांदूळ घरोघरी गोळा करून मग ते UR त्यांना जेवण घालायचं। मंगल कार्यालयामध्ये एक दिवस UR जे होते ते चादरी घेऊनच पळाले। तर कार्यालयवाल्यांनी सांगितलं पैसे भरा। या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतून लक्षात आलं की अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कार्यकर्ता म्हणून काम करत असताना किती अडचणी होतात।
चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला या गोष्टीचा कधी अनुभव येत नाही. आणि त्यामुळे कार्यकर्ता, त्याचा स्वभाव, त्याचं कर्तृत्व, त्याची सहनशीलता, त्याची संवेदनशीलता, त्याची विकासाची दृष्टी, त्याची रिलेशनशिप, ह्युमन रिलेशनशिप इज द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ पॉलिटिक्स अँड सोशल वर्क, असं मी नेहमी म्हणतो. पण हे मला संघात कळलं. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्यामध्ये संघाच्या अनेक स्वयंसेवकांनी, कार्यकर्त्यांनी अनेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन घरं जोडली, परिवार जोडले, आणि त्या असंख्य कार्यकर्त्यांच्या त्यागाच्या, तपस्याच्या, बलिदानाच्या रूपानंतर आमच्यासारख्याला मिळालं. त्यांना काय मिळालं? आज असे अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांना काहीच मिळालं नाही, पण तरी आनंदी आहेत. तरी आमच्यासारखे लोक जेव्हा कुठे निवडून येतात, मंत्री बनतात, तेव्हा झेंडा घेऊन ते पुन्हा उभे असतात. त्यांच्यामध्ये ही प्रेरणा कुठून आली? ही प्रेरणा आली विचारधारेतून. विचारधारा आणि कन्व्हिक्शनमधून त्यांच्यावर जे संस्कार झाले, त्यातून कार्यकर्ता निर्माण झालं. आणि कार्यकर्त्याचं निर्माण हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाकरता आणि राष्ट्र निर्माणाकरता हा विचार त्याच्या मनात रुजला. आणि त्यातून मग त्या व्यक्तीने आपापल्या जीवनामध्ये आपलं घर परिवार सांभाळून, काही लोकांनी जीवन देऊन आपल्या देशाकरता, समाजाकरता निस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेनी, समर्पित भावनेनी काम केलं. आणि ही गोष्ट कार्यकर्ता नावाच्या एक व्यक्तीशी संबंधित आहे. समाजामधल्या संवेदनशीलता अशीच आहे. माझ्या आईने मला नेहमी सांगितलं, मी एकदा घरी आलो आणि घरात गेल्यानंतर नवोदय विद्यालयात होतो, 5वी 7वीत काय. मी आतमध्ये गेलो, डब्यातले लाडू खाल्ले. माझा दोस्त बाहेर बसला होता. तिने मला शिक्षा केली आणि तिने मला सांगितलं की अरे, एक लाडू आहे तर अर्धा त्याला दे, अर्धा तू का, हे तुझी वृत्ती चांगली नाही आहे. तेव्हापासून माझी सवय तुटली. माझ्याकडे एकदा मी प्रमोद बोरावर एका मोठ्या माणसाकडे गेलो होतो. आम्ही बाहेर बसलो होतो. कशाचा आवाज येत होता. सर आम्हाला चहा नाही दिला, तो चहा पित होता. तर आम्ही म्हणलं, आता भाषण खूप देत आहे मोठं मोठं, पण आम्हाला चहा नाही देत म्हटलं. हे छोट्या छोट्या गोष्टी होत्या. आणि म्हणून व्यवहारामध्ये मला सवय लागली की आता मी जर नाश्ता करेन, कोणी आला तर मी त्याला म्हणतो बैस. मग माझ्याकडे दिल्लीला 14 लोकांचा डायनिंग टेबल आहे, कारण खूप लोक आले तर म्हणतो बसा. ही जे कुठेतरी संस्कार होतात, हे छोट्या छोट्या अशा कार्यक्रमातून, व्यक्तींच्या सहवासून होतात. दत्ताजींकडे गेल्यानंतर दत्ताजी नेहमी अनेक लोकांच्या जमानती घ्यायच्या. आणि दरवेळेला मी पाहायचो ते, आणि मग ते डिफॉल्ट व्हायच्यावर बँक दत्ताजींना नोटीस द्यायची. दत्ताजी म्हणाले आता मी हे करतो. तर मी म्हटलं दत्ताजी आता काही इलाज नाही रे म्हणा, शेवटी आपल्या कार्यकर्त्याकरता धावून गेलं पाहिजे, आहे करू. ती दत्ताजीकडनं मला शिकायला मिळालं. मी पण अशाच जमानती घेत असतो. लाखोनी नाही, करोडोनी याच्यात फसलो आहे. 20-25 कोटी रुपयांनी फसलो, तरी पण जमानती घेतो मी, अजूनही घेतो. मला एकाने आत्ताच मला विवेकजी म्हणाले की तुमचं विशाल स्वरूप आहे, कोणी विधवा झाली का लगेच पुनर्विवाह करता म्हणून. भगवान श्रीकृष्णासारखा आहे. कोणी अडचणीत आला की येतो. तर मग आपण जर असं म्हणतो की आपण संवेदनशील आहोत, तर अडचणीत येणाऱ्या माणसाच्या आपण मदतीला पडलं पाहिजे. वही मनुष्य है कि जो मनुष्य के लिए मरे, यही पशु प्रवृत्ति है कि आप ही चरे, वही मनुष्य है कि जो मनुष्य के लिए मरे. एखादा हार्टनी अडचणीत असेल किंवा आजारी पडला असेल आणि त्याला आपण मदत करू शकत नसू, तर उपयोग काय? आणि हे सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या प्रसंगातून कार्यकर्त्याच्या रूपाने, व्यक्ती निर्माणाच्या रूपाने या छोटे छोटे जे मूल्य आहेत, याचं प्रशिक्षण विद्यार्थी परिषद आणि संघात मला मिळालं. आणि मला सातत्याने असं वाटतं की संघाची प्रतिमा इमेज वर्सेस रिॲलिटी अँड ग्राउंड रिॲलिटी वर्सेस परसेप्शन अशी आहे. संघाबद्दलची प्रतिमा दुर्दैवाने अनेक लोकांच्या मनात वेगळीच कल्पना आहे. आणि त्यामुळे विशेषतः माझ्याशी संबंधित विषय या पुस्तकाचा एवढाच आहे की मी जेव्हा हे काम करतो तेव्हा मला आता अनेक गोष्टीचं रिकग्निशन मिळेल. मी दुबईच्या राजांबरोबर हैदराबाद हाऊसमध्ये जेवायला बसलो होतो. मोदीजी होते. आम्ही 6 जण एका टेबलवर बसल्यावर दुबईच्या राजाने म्हणाला मोदींना, मोदीजी प्लीज आम्हाला एक वन फेवर करा. ते म्हणले क्या?
बोले एक्सपोर्ट नितीन गडकरी टू दुबई फॉर 6 months. तर मी नंतर त्यांना भेटायला गेलो होतो. त्यामुळे मला आता जागतिक स्तरावरही अनेक लोकांचे भेटायला मिळतं, अनेक लोक भेटतात, वेगवेगळ्या क्षेत्रातले मिळतात. आणि मला जे खरं म्हणजे मी आता माझ्या डोक्यात अशक्य हा शब्द नाही आहे. मला कर्नाटकचे मुख्यमंत्री भेटले, ते म्हणाले बंगलोरचा ट्रॅफिक जाम आहे, खूप आहे, तुम्ही काहीतरी करा, तुमच्याशिवाय कोणीच काही करणार नाही. तर मी म्हटलं काय करू, मी तरी आता 17,000 कोटीचा रिंग रोड बांधतो आहे, दिल्ली मद्रास हायवे आता बांधून पूर्ण झाला, दिल्ली बेंगलोर, मद्रास बेंगलोर. तर म्हणाले म्हैसूर बेंगलोर पूर्ण झाला, नाही म्हणा अंदर मी कुछ करो. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही एक काम करा, बंगलोरच्या खाली ग्रेनाईट आहे, आपण 2 बंगलोरला एक 50-60 हजार कोटीचा टनेल बांधू आणि त्यातला ग्रेनाईट काढून बाजारात विकू आणि त्याच्या पैशातून टनेल तयार करू. ते म्हणे ये हो सकता है. अरे मैंने बोला आपण जो चाहते वो होता ही है म्हटलं. मी आता पुण्याला 3-3, 4-4 फ्लोअरचे 50,000 कोटीचे फ्लायओव्हर बांधायला घेतले आहे. पुणे ते औरंगाबाद 2 तासात रस्ता करायला घेतला. तर लोक मला म्हणतात हे कसं शक्य आहे. तर मी म्हणतो इच्छाशक्ती पाहिजे. तर मला म्हणाले इच्छाशक्ती कुठून आली. तर मी म्हटलं संघात आणि विद्यार्थीमध्ये शिकलो की आपण पॉलिटिक्स इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म. आणि देशाकरता आणि समाजाकरता आपल्याला काहीतरी करायचं आहे. मग जी जी अडचण असेल ती आपण सोडवली पाहिजे आणि ती सोडवण्याची स्ट्रॉंग पॉलिटिकल विल समाजाकरता आणि देशाकरता करण्याची आपल्याजवळ असली पाहिजे. ती मला संघातून आणि विद्यार्थी परिषदेतून मिळाली. आणि म्हणून मी म्हणायला लागलो की इफ देर इज अ विल देर इज अ वे, अँड इफ देर इज नो विल देर इज ओनली सर्वे, डिस्कशन, सेमिनार, कमिटी, सब कमिटी अँड रिसर्च ग्रुप. मला याचे काही चांगले वाईट पण अनुभव आले. हरियाणाचे मुख्यमंत्री एकदा गुडगावच्या कार्यक्रमात मला म्हणाले ये 28 किलोमीटर रोड है, द्वारका एक्सप्रेस हाईवे, तो आप बना दो. तर मी सहज हिशोब केला, 28 10 आहे 20 पार 500 कोटी. ठीक आहे म्हटलं कर देता. आणि नंतर जे माझ्याकडे आलं जेव्हा कळलं मला, तेव्हा तो 8,000 कोटीचा निघाला. कारण ते मी सांगितलं की करायचं असेल तर चांगलं करा. आता एका पिलरवर 4 लेन आहे. आणि ज्यावेळी तो झाला त्यावेळी मला त्यांनी सांगितलं की मी म्हटलं हे एअरपोर्टला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी पाहिजे. म्हटलं शक्य नाही म्हणा कंसल्टंट मला. म्हटलं क्यों. बोले एयर स्ट्रिप के नीचे से टनल कैसे जाएगी. अरे मतलब तुमको क्या करना है, मेरे को बताओ ना, मैं कहीं भी घुसा देता हूँ म्हटलं टनल, तुम काय केलं चिंता करा. आणि मी एअर स्ट्रिपच्या खालून दिल्ली विमानतळाच्या खालून टनेल घातली, पूर्ण झाली, काल ओपन झाली. आणि तुम्हाला सांगतो स्टेट ऑफ आर्ट, जगातला आश्चर्य असा द्वारका एक्सप्रेस हायवे पूर्ण झाला. आणि अनेक मोठी तिथे गुडगाव दिल्ली नवीन वसली सगळ्या रोडवर. आणि म्हणून हे देशाकरता समाजाकरता काही केलं पाहिजे, लोकांच्या अडचणीकरता केलं पाहिजे, व्यक्तिगत स्वार्थाकरता नाही पण देशाकरता केलं पाहिजे. हा जो भाव आहे हा आहे म्हणून करता आला. आणि एक गोष्ट ही नेहमी आहे, जसं राष्ट्रवाद आहे, राष्ट्र सर्वोपरी आहे, की जे जगात आहे ते आपल्या देशात असलं पाहिजे. आपला देश सर्व दृष्टीने सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे. या देशातला गाव गरीब मजदूर शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे. आणि हे मनात भाव आहे की हे करायचं असेल तर स्वाभाविकपणे आपल्याला त्याकरता काम करणारी एक जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, ओनरशिप पाहिजे, कमिटमेंट पाहिजे. ही शेवटी व्यक्ती निर्माणातून येते. आज देशामध्ये विचारभिन्नता ही समस्या नाही आहे, विचारशून्यता ही समस्या आहे. की आपलं कन्व्हिक्शन म्हणजे एखादा माणूस कुठल्याही विचाराचा, ते विचार आपल्याला पटत न पटो, पण त्याचा प्रामाणिकपणे तो त्या विचाराशी प्रामाणिक आहे. आणि म्हणून विचारांशी कटिबद्धता म्हणजे समाजाशी कटिबद्धता, देशाशी कटिबद्धता आणि गरीब माणसाशी कटिबद्धता. मी काही साधू नाही, संन्यासी नाही, त्यागी तपस्वी बलिदानी नाही, सामान्य व्यक्ती आहे. पण मला एवढं शिकायला मिळालं जे आता गीतात होतं, मनसा सततम स्मरणीयम, की आपण जे जे असेल आपण तर जरूर आपण सुखी राहिलं पाहिजे. पण आपण सुखी राहताना आजूबाजूला जर दुःखी असतील तर त्यांचे डोळे पुसून त्यांनाही मदत करणं आपलं तेवढंच कर्तव्य आहे. मी नेहमी स्टारबक्सचं पुस्तक वाचलं आणि मी नेहमी माझ्या मुलांना नेहमी एक गोष्ट सांगतो की त्यांनी त्याच्या जीवनचरित्रात सुंदर गोष्ट सांगितली, जेव्हा तुम्हाला मोठं यश मिळतं तेव्हा त्याचा आनंद तुम्हाला एकट्यालाच जर होत असेल तर त्या आनंदाला काही अर्थ नाही आहे.
पण तुम्हाला यश मिळाल्यावर त्याचा आनंद तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक तुमच्या मित्रांना, तुमच्या सहकाऱ्यांना आणि तुमच्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तींना होतो. तेव्हा खऱ्या अर्थाने दॅट इज द ट्रू मिनिंग ऑफ सक्सेस. आणि हे जे आहे हे छोटे छोटे मानवी व्यवस्थापनामधले पैलू जे आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. मी काही चार्टर्ड अकाउंटंट नाही आहे, पण माझ्या हिमतीमुळे माझं नाव मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये सेलेबल झालं. मी NHL सांगतो, तुम पूछने म्हणलं मेरा नाम चिपका इसलिए तुमको पैसे मिल रहे. मी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये ज्या दिवशी जातो, आम्ही आत्ता आमचं इन्व्हिट मॉडेल लॉन्च केलं आणि आम्हाला 7 दिवसाचा मुदत होती. पहिल्या दिवशी 7 तासात ओव्हर सबस्क्राईब झालं 7 टाइम्स. पाऊस पडला पैशाचा. मी गोव्यात होतो आमच्या परिवाराबरोबर. मला आमचा मेंबर फायनान्सचा नंबर आला, फोन आला, साहब कैसा भी कर अभी मुंबई निकल आई है. मतलब ऐसे कैसे निकल आई है, मैं परिवार के साथ आया हूँ. बोले इतना पैसा वापस कैसे करूँगा, मेरे लिए दिक्कत होगी. वो घंटी बजा कर बॉम्बे स्टॉक इसको ख़त्म करो. मी आलो, वाजवली घंटी, बंद केलं ते. काल माझ्याकडे अमेरिकेतले खूप धनवान व्यक्ती होते, त्यांच्याबरोबर 4 गोरे व्यक्ती होते आणि ते आले. ते मला म्हणाले हम आपको पैसा देना चाहते, आप में इन्वेस्ट करना चाहते हैं. इंग्लिशमध्ये बोलत होतो. तेवढ्यात ते इंडियन माणसाला मी हिंदीत सांगितलं की मेरे को अब दुनिया की इन्वेस्टमेंट नहीं चाहिए, मेरे पास पैसे की कमी नहीं है. अब मैंने इन्विट मॉडल में जो गरीब लोग हैं, सफाई कामगार, चपरासी, कांस्टेबल, सरकारी नौकर, शिक्षक, पत्रकार, इनको मुझे धनवान बनाना है. और मेरे मॉडल में 50% शेयर मैं उनको दे रहा हूँ. 8.05% इंटरेस्ट हर साल उसको मिलेगा और उनके अकाउंट में हर महीने में जमा होगा महीने का इंटरेस्ट. और ज्यांना मी दिले त्यांचा 100 रुपयाचा शेअर 160 रुपयाला झाला. जे शेअरची किंमत पण वाढली आणि पैसे पण मिळाले. तो म्हणलं मैं ये मैक्वेरी कैनेडियन फंड वगैरह अभी ये आप ज़्यादा आओ मत, समय खराब मत करो, मैं तुमको नहीं धनवान बनाता हूँ. मैं इस देश के गरीब आदमी को धनवान बनाने का मेरा कार्यक्रम है, मैं छुपाता नहीं. तुम्हारा, तुम इंडियन ओरिजिन के हो, तुम्हारा बताओ कुछ होगा तो बाकी मुझे पैसे की कोई ज़रूरत नाही. सिंगापूरला मी गेलो होतो, तिथली एक मोठी कंपनी आहे आणि त्यांनी त्यावेळी आमचा मसाला बॉन्ड होता. ॲम्बॅसेडरनी खूप प्रयत्न केला, मी केला आणि अनाशात सिंगापूरचे राष्ट्रपती माझ्या खूप चांगल्या परिचयाचे आहेत. मी त्यांच्याकडे त्यावेळी ते अर्थमंत्री होते आणि तामिलियन आहेत आणि त्यांनी पण त्या कंपनीला फोन केला, पण त्यांनी 3,000 कोटी काही गुंतवले नाही. आणि मग आत्ता वर्षभरानंतर ते माझ्याकडे डेलिगेशनवाले सिंगापूरवाले. मी सांगितलं ऑफिसला चहा बिस्किटं काय यांना नाश्ता चहा द्या, यायचा 1 रुपया नाही पाहिजे. कारण मी जेव्हा अडचणीत होतो तेव्हा यांनी पाठ फिरवली. अब मुझे पैसे की ज़रूरत नहीं. चहा पाणी केलं, नमस्कार केला, मैं बताऊंगा ठीक आहे. आणि माझा अनुभव असा आहे की आपण जर चांगलं काम केलं आणि चांगलं झालं तर पैशाची काही कमी नाही आहे, बिलकुल कमी नाही आहे. आणि फक्त या देशाकरता काम केलं पाहिजे, हे स्पिरिट कुठून येणार. आणि ते काम निरपेक्ष भावनेने केलं पाहिजे, पैसे खाऊन नाही केलं पाहिजे. पैसा कमवणं गुन्हा नाही. मी सगळ्या कार्यकर्त्यांना नेहमी सांगतो पैसा कमवलाच पाहिजे, बिकॉज नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक, हे विवेकानंदांनी सांगितलं आहे. पण राजकारण हा पैसे कमवण्याचा धंदा नाही आहे. आणि म्हणून मला आनंद आहे की जे गोष्टी मला माझ्या सामान्य कार्यकर्त्याला जे व्यक्तिनिर्माणाचे संस्कार मिळाले विद्यार्थी परिषदमध्ये, संघामध्ये, माझ्या आईकडून, ती माझ्या यशस्वीतेची सगळ्यात मोठी पुंजी आहे. आणि म्हणून जेव्हा हे BBC वाल्यांनी मला जेव्हा विचारलं आणि त्यानंतर जेव्हा मला असं वाटलं की हा एक मानवीय संबंध, टीमवर्क, ह्युमन रिलेशनशिप आणि सगळ्यांनी डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, डिव्हिजन ऑफ पॉवर अँड डिसेंट्रलायझेशन ऑफ वर्क, ह्या सगळ्या संघामध्ये आहेत. कामाचं वाटप, कार्यकर्ता, टीमवर्क, सामूहिक विचारविनिमय. कोणाला दाटायचं असेल तर एकट्यात दाटा, चूक काढायची असेल एकट्यात काढा, सामूहिक नका काढू. छोटे छोटे पैलू आहेत. हे दत्तोपंत ठेंगडींनी, यशवंतराव केळकरांनी, भाऊराव देवरसांनी त्यांच्या कृतीतून अनेक वेळा मी पाहिलं. मी भाऊरावच्या मृत्यूपूर्वी एक काम त्यांनी माझ्यावर सोपवलं होतं. मी संघ कार्यालयात गेलो. दुपारी 3:30-4ची वेळ होती. त्यावेळी लायब्ररीच्या वरती एक मला तिथे ते होते,
एक उन्हाची वेळ, टेम्परेचर साधारण खूप उन्हाळ्यात मे महिन्यातले दिवस होते आणि मी सगळं पाहिल्यावर मला वाईट वाटलं. म्हटलं भाऊराजी इतनी धूप है, ये कूलर भी नहीं चल रहा है, इसमें पानी भी नहीं और आप यहाँ सोए हो, आप ऐसा क्यों करते हो, आपकी तबीयत की चिंता क्यों नहीं करते. ते म्हणाले मला नितीन मेरी चिंता मत कर, देश की चिंता कर. म्हणजे आपल्या आयुष्यात सगळं समाजाकरता देशाकरता पूर्णपणे समर्पित केलेले त्यांचं व्यक्तिमत्व मी बघितलं आणि शेवटच्या काळात एक कुठेही स्वतःचा विचार नाही केला. बाळासाहेबांच्या बाबतीतही मी जवळून बघितलं. सुदर्शनजींच्या शेवटच्या काळामध्ये एकदा ते मृत्यूपूर्वी मी भोपाळला गेलो होतो, त्यांनी आठवण काढली म्हणून. आणि मी कालच मोहनजीन मी विमानात बरोबर आलो तेव्हा मी त्यांना ही आठवण सांगितली. ते म्हणले नितीन बायोफ्युएलचा हा अजेंडा पुढे गेला पाहिजे, देशामधलं फॉसिल फ्युएलचं आयात कमी झालं पाहिजे, या देशातला शेतकरी हा इंधनदाता झाला पाहिजे, हा विषय तू सोडू नको शेवटपर्यंत ने. आणि मला आज आनंद आहे की आज इथेनॉल, मेथेनॉल, बायोडिझल, LNG, CNG, इलेक्ट्रिक, हायड्रोजन सगळं देशात आलं आणि याचा संबंध हवा इंधन पण तयार झाला आता, पर राईस स्ट्रॉपासून बायो CNG तयार झाला, आता हायड्रोजन तयार होणार आहे आणि या देशातला गाव गरीब मजदूर शेतकरी समृद्ध संपन्न होणार आहे. हे आजपासून 30-35 वर्षापूर्वी हे होऊ शकतं. कोणी विश्वास ठेवायला तयार नाही, कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. सुदर्शनजी सांगत होते त्यांच्या आमच्या सवयच्या लोकांनी पण हे कसं शक्य म्हणून तेही विश्वास ठेवायला तयार नव्हते, पण ते म्हणत होते आणि त्यांच्या मनातली राष्ट्रभक्तीची भावना होती की नाही हे झालं पाहिजे. आणि मला दिसत होतं की हे होऊ शकतं. आणि मी काल त्या मोहनजींना सांगितलं की आज खऱ्या अर्थाने सुदर्शनजींचं पूर्ण स्वप्न पूर्ण झालं. आज 9 कंपनीच्या 2 व्हीलर इथेनॉलवर चालणाऱ्या आल्या, 11 कंपनीच्या गाड्या फ्लेक्स इंजिन त्या देखील आता टोयोटोपासून सगळ्या गाड्या मार्केटमध्ये आल्या. आणि या देशात पेट्रोल आता राहणार नाही, शेतकऱ्यांनी तयार केलेलं इथेनॉलवर गाड्या चालतील फ्लेक्स इंजिनवर. आणि आज देशात केवढी मोठी क्रांती झाली. लोकांचा विश्वास, मी हायड्रोजनच्या गाडीत फिरतो दिल्लीत, कारण माझ्यावर विश्वासच ठेवत नाही की हायड्रोजन गाडी चालू शकते म्हणून. आणि परवा तर 2 दिवसापूर्वी मला श्री रविशंकरजींचा फोन होता. तिथे एकाने पाणी ठेवलं टाक्यात आणि त्यातून हायड्रोजन निघाला आणि त्यातून गॅससारखा स्टोव्ह चालला. म्हणजे पाण्यावरून 2 लिटर पाण्यात वर्षभर गॅस, नो खर्च. म्हणजे आपल्या देशामध्ये किती कॅपेबिलिटी आहे की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, मी नेहमी म्हणतो याला आपण नॉलेज म्हणतो, अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ, हे आमचं भविष्य आहे. आज धापेवाडाला बायो4 ऑर्गॅनिक कार्बन तयार करायचा वर्कशॉप होता. तेव्हा ट्रॅक्टर उभा होता समोर. मी सांगितलं हा इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर आहे, तो 60 हॉर्स पॉवरचा आहे आणि माझ्याकडे वरती सोलर लागला आहे. तर आमच्या बाजूची शेती मी यावेळी मुद्दामून गरीब शेतकऱ्यांना बटेनी घेतली. कोलबास्वामी महाराजांच्या वंशात त्यांची शेती होती आणि त्यांनी 23 एकर जेवढं वखरण वाही केलं खर्च शून्य. कारण माझ्या घरी सोलरची वीज आहे, ती लावली का चालला ट्रॅक्टर, तो 1.5 तासच चालतो. मी म्हटलं थांबा 3-3 तास चार्ज करा पुन्हा चालवा, खर्च शून्य. ड्रोनमध्ये स्प्रेइंग होतं आणि इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक बैल होता, तो आपोआप निंदन करतो. म्हणजे इतकी परिस्थिती बदलली. पण हे समाजाकरता केलं पाहिजे, गरीब माणसाकरता केलं पाहिजे, हा भाव तुमच्या मनावर नसेल तुम्ही तुमच्यापुरतंच कराल. त्यामुळे संघाच्या विचारधारेमध्ये राष्ट्र निर्माणाचा संबंध व्यक्ती निर्माणाशी आहे, हे डॉक्टर हेडगेवारांचं सूत्र होतं. आणि व्यक्ती असा झाला पाहिजे की जो सामाजिक संवेदनशीलता, सामाजिक जाणीव, राष्ट्रीय जबाबदारी ही ज्याच्यामध्ये आहे, परोपकारी विचार आहे, सहनशीलता आहे, सहृदयता आहे, सर्वसमावेशकता आहे, दुसऱ्याला मदत करण्याची भावना आहे, या छोटे छोटे जे जीवनमूल्य आहेत हे कुठेतरी शिकायला मिळाले. ते संघ आणि विद्यार्थी परिषद मिळाले. आणि म्हणून मी इंजिनियर नाही, 7 वर्ल्ड रेकॉर्ड झाले. मला लोक श्रेय देतात, मोठे मोठे हायवे बांधून आलो, मला श्रेय देतात. मी म्हणतो मला श्रेय नाही याचं, मी फार कॉमन मॅन आहो. पण माझ्या मनात जी जिद्द आहे,
चिकाटी आहे, कमिटमेंट आहे, देशाकरता समाजाकरता काही करायची भावना आहे, ही जर निर्माण झाली नसती तर मी काहीच करू शकलो नसतो. ही भावना जेव्हा निर्माण झाली संस्कारातून झाली आणि संस्कार जे आहेत ते या सगळ्यांकडनं मिळाले, त्याच्याशी याचा संबंध आहे. मी काही मोठा कर्तृत्वान आहे किंवा माझ्यामध्ये खूप पात्रता आहे असं नाही आहे. हे जे काही मला शिकायला मिळालं त्यातून मी हे करू शकलो आणि त्या भावनेतून मला असं वाटलं की विशेषतः विदेशातले लोक जेव्हा भेटतात त्यांच्यासमोर संघामधलं हे जे मानवीय व्यवस्थापन आहे, कार्यकर्ता, त्याचे संबंध, टीमवर्क, सहृदयता, मिळून काम करण्याची पद्धत, सगळ्यांनी मिळून काम करण्याची पद्धत, एकमेकाला सांभाळण्याची पद्धत. दत्ताजी सांगायचे की शेर्पा तेनसिंग वरती एव्हरेस्ट शिखर चढायला जेव्हा गेले होते तेव्हा त्यांच्याबरोबर 7-8 लोक होते आणि जेव्हा एक माणूस घसरला तर दुसरा सावरायचा, दुसरा घसरला तर तिसरा सावरायचा आणि मग ते प्रश्न विचारायचे की शेर्पा तेनसिंग एकटाच गेला असता आणि घसरला असता तर खालीच गेला असता. म्हणजे ज्या 8 लोक त्याच्याबरोबर होते ते जर नसते तर एव्हरेस्टवर तिरंगा फडकवता आला नसता. त्याचं श्रेय 8-9 जणांच्या टीमवर्कला आहे. आणि ही जी सामूहिकता आहे, पारस्परिक समन्वय, सौहार्द, हे कुठेतरी बाजारात विकत मिळत नाही, डिग्री नाही याची कुठली. हे सगळे जे अनुभव होते हे व्यक्ती निर्माणाचे अनुभव राष्ट्र निर्माणाशी संबंधित आहे आणि समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या गुणांनी ओतप्रोत असणारी अनेक माणसं सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात जेव्हा निर्माण होतील तेव्हा त्यातून आपण हा देश बदलवू शकतो. आणि म्हणून हा जो प्रबंधनामधला जो विचार आहे तो यशवंतराव केळकर, दत्तोपंत ठेंगडी, दत्ताजी, बाळासाहेब आपटे, मदनदासजी, सदाशिवराव देवधर, भाऊराव देवरस, बाळासाहेब देवरस याच्यातून मला अनेक गोष्टी थोड्या थोड्या ज्या शिकायला मिळाल्या त्याचं एकत्रीकरण या पुस्तकात केलेलं आहे. आणि माझी इच्छा एवढीच आहे की जे तरुण लोक पुन्हा हे काम करतील आणि ते जर कदाचित वाचतील तर त्यांना या गोष्टीचा जर उलगडा झाला तर मी तर आता ठीक आहे, पण माझ्यापेक्षा मोठं काम करणारे अनेक कार्यकर्ते तयार होतील आणि या देशाकरता ते काम करू शकतील. म्हणून हे कुठेतरी BBC-वाल्यांनी माझ्या मनात विचारून निर्माण केलं आणि मग मला वाटलं की आपण हे लिहिलं पाहिजे. तर हा फक्त जी काही लोक माझी सक्सेस स्टोरी म्हणतात त्या सक्सेस स्टोरीशी संबंध माझ्या या संस्काराशी आहे आणि ते संस्कार मला जिथून शिकायला मिळाले ते संस्कार, ती मूल्य या निमित्ताने आपण जर समाजासमोर गेली तर भविष्यामध्ये असा विचार करणारी अनेक माणसं तयार होऊ शकतात. एवढा सीमित विचार ठेवून मी हे प्रबंधनापुरतं पुस्तक लिहिलेलं आहे. मी व्यासंगी नाही, ज्ञानी नाही, अधिकारी पण नाही, मला याची जाणीव आहे. त्यामुळे माझ्या अनुभवातून लिहिलेलं हे जे चिंतन आहे हे या निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाकरता उपयोगाचं आहे. आणि मला जीवनात अनुभव येतो. खासदार सांस्कृतिक महोत्सव होतो, 17 दिवस चालतो, 50,000 लोक येतात. हे बसलेत अनिल सोले, पाराशर साहेब, मी कुठेच नाही आहे. संध्याकाळी 6:30ला कार्यक्रम असतो, मी 6:15ला गाडीतून निघतो तिथे जाऊन बसतो. त्याच्याशिवाय मी काहीच करत नाही. श्रेय माझा आहे आता, कारण मी सुरू केलं. क्रीडा महोत्सव झाला, त्याचाही रेकॉर्ड झाला. 80,000 खेळाडू खेळले, 68 खेळ होते. मला त्या सगळ्या मैदानात मी जाऊ शकलो नाही. 6,000 एम्पायर होते फक्त, रेफरी, पण करणारे 900,000 लोक वेगळेच होते. आता ॲडव्हान्टेज विदर्भात एवढी 7.5 लाख, ते वेगळेच लोक आहेत. कृषी प्रदर्शना आमचं ॲग्रोव्हिजन होतं, लाखो शेतकरी, ते करणारे वेगळेच आहेत. मी कुठेच नाही आहे. किंबहुना मी आरामात शांतपणे बसलो आहे. पण या सगळ्याच्यामध्ये आपोआप श्रेय मला मिळतं, कारण काम लोक करतात. पण मी एवढं फक्त लक्षात ठेवलं आहे की मला विचारा, मला सांगा, मला विचारल्याशिवाय करू नका, माझा फोटो पहिले छापा, दुसऱ्याचे फोटो छापू नका. हे धंदे मी करत नाही. मी म्हणतो तुम्हाला ज्याचे छापायचे आहेत त्याचे छापा, ज्याला बोलवायचं आहे त्याला बोलवा आणि जे करायचं असेल ते करा, पण या माणसाच्या हिताकरता करा, एवढंच सांगतो. आणि म्हणून मला विश्वास आहे की आपल्याला अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत आणि त्या अनेक गोष्टी करताना एक काम झालं की दुसरं, दुसरं की तिसरं, तिसरं की चौथं, चौथं की पाचवं. एका वेळी एवढे कामं सुरू आहेत आणि ते जे सरकारमध्ये जे सुरू आहे करोडोचे कामं सुरू आहे. पण माझा अनुभव याच्यात फार काही नाही. बस पॉझिटिव्हिटी पाहिजे,
अहंकार नाही पण आत्मविश्वास पाहिजे, कटिबद्धता पाहिजे, कमिटमेंट, स्ट्रॉंग पॉलिटिकल पॉवर पाहिजे, ट्रान्सपरन्सी पाहिजे, टीम वर्क पाहिजे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा तुमचा स्वभाव पाहिजे. आणि तुम्ही जर डिव्हिजन ऑफ पॉवर, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर आणि डिव्हिजन ऑफ वर्क केलं तर या संघाने सांगितलेल्या कार्यकर्त्याची मानवी व्यवस्थापनातली जी मॅनेजमेंट आहे ती तुम्हाला उत्तम यश मिळवून देऊ शकते असं मला वाटलं. हार्वर्ड विद्यापीठाने मला बोलवलं आहे आणि म्हणून मी ठरवलं की हे जे काही आपण संघ स्वयंसेवक म्हणून शिकलो हे जगातल्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मला खूप आनंद होतो की मलाही त्याचा टेक्नॉलॉजी बदलली आहे. आज सोशल मीडियावर मला 25 कोटी फॉलोअर आहे. काल कांचनने एवढा 1 किलोचा कांदा तयार केला तर मी तिला म्हटलं की याची फिल्म तयार कर, आपण शेतकऱ्यांना समजून सांगू की हे कसं होईल, एका एकरात 13 क्विंटल कसा झाला. आता पाहिलं 20 लाख लोकांनी पाहिला. म्हणजे छोटी छोटी गोष्ट देखील लोकांपर्यंत पोहोचू शकते आणि त्यातून त्यांचं जीवन समृद्ध संपन्न होऊ शकतं, पण देशाचाही विकास होऊ शकतो, समाजातही आर्थिक परिवर्तन होऊ शकतं. आणि म्हणून संघाचं हे स्पिरिट होतं, विद्यार्थी परिषद स्पिरिट होतं. ज्या व्यक्ती निर्माणाच्या संस्कारातून ते झालं ते मॅनेजमेंटचे जे काही गुण आहेत, स्वभाव आहेत ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून त्यांनी देखील याप्रमाणे काम करावं या भावनेतून हे पुस्तक लिहिलं आहे. आपण आता सध्या तर ते मराठीतच आहे, राजहंस प्रकाशनने काढलेलं आहे, पण मध्ये विजय शर्मानी एक पुस्तक माझ्यावर जसं लिहिलं आता त्यांनी 16 भाषेत तयार केलं. आणि आता खरंच खूप गोष्टी, आता हे गीत गायला मी शंकर महादेवनला सांगितलं, गायक जे आहेत त्यांना, की माझी इच्छा आहे की तू विद्यार्थीपर्यंत संघाचे गीतं आपण कॅसेट तयार करू. त्याला कामाला लावला तर 25 गीतं या वर्षात संघाच्या 100 वर्षात ते तयार करू. प्रत्येक गीत अर्थपूर्ण आहे, भावपूर्ण आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल एक यातला गीतकार कोण हे कोणालाही माहिती नाही. म्हणजे अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुझं समान होऊ दे हे मला मी भंडारात असताना एकदा कळले. भास्करराव निनावे तिथले आमच्या का त्यांनी केलं. लो श्रद्धांजली युगपुरुष म्हणून हे पंडित बछराजी व्यासांचं होतं. अशी अनेक गीतं आहेत की ती गीतं ज्यांनी आपल्या जीवनातल्या कामातून ओतप्रोत भावनेतून शब्दात व्यक्त केलेल्या भावना, त्यांचा कोण लेखक कोण कवी कोणालाही माहिती नाही. एवढा त्याग, तपस्या, बलिदान हा सगळा संघाचा इतिहास आहे. आणि हा राष्ट्रभक्तीशी निगडीत आहे. राष्ट्र सर्वोपरी आहे, ते सुखी समृद्ध संपन्न झालं पाहिजे या भावनेतून हा अनेक छोट्या मोठ्या स्वयंसेवकांना ज्या प्रेरणा आहेत त्यातला मी एक लहान स्वयंसेवक आहे. आणि माझा अनुभव म्हणून मी या पुस्तकात लिहिला आहे. जर योग्य वाटला तर भविष्यातल्या पिढीमध्ये नक्की जर हा पोचू शकला तर यातून अनेक असे कार्यकर्ते जर तयार झाले तर देशाकरता आणि समाजाकरता ते उपयोगाचं होईल या भावनेतून लिहिलं आहे. पुन्हा एकदा राजहंस प्रकाशनला ज्यांनी मदत केली, मार्गदर्शन केलं त्या सगळ्यांना, आणि विशेषतः परिश्रम करून शैलेश पाटे यांचं शब्दांकन मी जे केलं होतं त्याचं लेखन त्यांनी उत्तम केलं, याबद्दल त्यांना खरं श्रेय त्यांचंच आहे. त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो. नमस्कार.